थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे हिवाळ्यात आहार बदल करण्याची गरज असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात शरीरास आवश्यक असलेले पोषक घटकांनी परिपूर्ण असे नाचणीचे लाडू ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाहेर भरपूर प्रमाणात थंडी पडलेली आहे आणि त्यामुळे शरीरास आवश्यक असलेले ऊर्जा देणारे असे हे लाडू आहेत. त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे लाडूसाठी सगळ्यात आधी मी मखाना चाळून घेतलेला आहे. मखाना चाळून घेतल्यानंतर आपल्याला कढईत थोडंसं तेल टाकून मी भाजून घेणार आहे. मखाना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर. मखाना हा स्नायूंच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. हृदयाच्या आरोग्याला मखाना मदत करते, तसेच वेट लॉस आणि हाडांच्या आरोग्यासाठी मखाना फायदेशीर आहे. इथे आपला मखाना व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता त्याच कढईत मी थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहेत. यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता असं काढून घेतलेलं आहे. आपल्याला किती प्रमाणात टाकायचं ते आपण टाकू शकतो. इथे अंदाजे मी पाव किलो टाकलेलं आहे, कारण माझं लाडूचं प्रमाण जास्त आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे सगळं वस्तू मी भाजून घेत आहे, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकले तरी ते खराब होत नाही आणि लाडू आपण जास्त दिवस खाऊ शकतो. त्यानंतर मी इथे या बिया घेतलेल्या आहे. टरबूज आणि कलिंगडच्या या बिया आहेत. यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, म्हणून मी या लाडूमध्ये हे व्यवस्थित भाजून त्याची पावडर केल्यानंतर आपण वापरणार आहोत. या बिया शक्तिवर्धक, पौष्टिक आणि दाहशामक तसेच पित्तनाशक आहेत. आपल्या बियासुद्धा भाजून झालेल्या आहेत. त्यानंतर त्याच कढईत मी थोडंसं तेल टाकून खोबऱ्याचा कीस भाजून घेणार आहे. खोबऱ्याचं कीस भाजल्यामुळे खराब होत नाही लाडू आणि त्याला बुरशीचं असं वाससुद्धा येत नाही लाडू जास्त दिवस जर झाले तर. कमी गॅसवरच आपल्याला खोबऱ्याचा कीस असा थोडासा त्याला कलर येईपर्यंत भाजायचा आहे. डिंक लाडूमध्ये आपण जसं गव्हाचं पीठ घेतो तसं इथं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ मी दळून आणल्यानंतर ते असं कमी गॅसवर व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेणार आहे. नाचणीच्या पिठाचे भरपूर फायदे आहेत, यामुळे मी यामध्ये नाचणीचं पीठ वापरलेलं आहे. आपण जेव्हा डिंक लाडू करतो त्यामध्ये गव्हाचं पीठ वापरतो, पण हे जे लाडू मी करणार आहे ते नाचणीच्या पिठाचे लाडू आहेत आणि थंडीमध्ये हे असे लाडू जर केले तर भरपूर फायदेशीर ठरतात आपल्या शरीराला. आता इथे हे सगळं भाजून घेतल्यानंतर पिठाव्यतिरिक्त मी हे जे भाजून घेतलं आहे तेच मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित त्याची पावडर करायची आहे आणि मग नंतर ते सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. आता इथे एका मोठ्या घमेल्यात मी नाचणीचं पीठ जे भाजलं होतं आपण ते आणि जे खोबऱ्याचा कीस आहे भाजून घेतलेला ते काढून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये एक एक वस्तू बारीक करायची आहे. त्याआधी मी इथे खारीक पावडर आहे, ती बाजारात विकत मिळते अशी बारीक. तुम्ही दळूनसुद्धा आणू शकता. खारीक घेऊन ते असे गिरणी दळून मिळतात, तसे इथे मी ती खारीक पावडरसुद्धा यात टाकलेली आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला असं हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे जे आपण भाजलं होतं. इथं मी त्याचे थोडं थोडं करून त्याची पावडर करून यामध्ये मिक्स करणार आहे. यानंतर मी असं गूळ कापून घेतलेला आहे. हिवाळ्यात गुळाचं सेवन केलं तर थंडीचा प्रभाव आपल्याला कमी होण्यास मदत मिळते. कढईत मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हा गूळ मी विरघळवून घेणार आहे. आता लाडू आपल्याला किती बनवायचे आहे त्यानुसार तेल घेऊन त्यामध्ये गूळ विरघळवून घ्यायचं आहे आणि ते गूळ विरघळल्यानंतर पूर्णपणे मी असं ते मिश्रणात मिक्स केलेलं आहे. त्यानंतर मला त्यामध्ये जवससुद्धा टाकायचं होतं, म्हणून मी जवस भाजलं आणि त्याची पावडर करून त्या मिश्रणात मिक्स केलेली आहे. आता इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी असे लाडू करण्यास घेतलेलं आहे. अतिशय छान पौष्टिक असे लाडू तयार होतात. त्यामुळे या थंडीत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. नाचणीचे लाडू या रेसिपीमध्ये भरपूर प्रमाणात मी तुम्हाला ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी मी या लाडूमध्ये, या रेसिपीमध्ये यूज केलेल्या आहेत. त्यामुळे ही आरोग्यदायी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा.
अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.